खासदार साहेब जे काही गेले जे प्रवेश केला त्यांना जाहीर प्रवेश शिवसेना शिंदे गटामध्ये आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांची शिवसेना सोडून त्यांनी तिकडे जाहीर प्रवेश केला। यांच्यासोबत ठाकरे साहेबाचे जुने शिवसैनिक आणि मुस्लिम समाज जास्त असंच दुसराही समाज यांच्या सोबत राहिला आणि प्रचंड बहुमताने यांना निवडून दिले। त्याच्यानंतर जे यांना जाहीर प्रवेश घेतला त्याच्यावर जनता खूप नाराज आहे। आता ते गेले तिकडं विकून गेले कसे गेले याबाबत तर काही पुरावा म्हणून आमच्या हाती नाही, परंतु जनतेमध्ये चर्चा खूप वेगवेगळी होत आहे। जनतेच्या चर्चेमधून ही बी गोष्ट पुढे येत आहे की जर करता आमचे नागेश पाटील साहेब यांना शिवसेना शिंदे गटात जायचंच होतं तर अगोदरच यांनी तिकीट जर करता शिंदे गटाचं आणून इलेक्शन लढले असते तर जनतेची कोई नाराजगी राहत नव्हती। याबाबत जनतेची जी नाराजगी झाली की ठाकरे गटाकडून तिकीट घेतलं आणि एक शिंदे गटाचे खासदारकीचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकरजी यांना पाडले आणि हे जिंकून आलेत। तर जर करता अगोदरच यांना शिंदे गटाचं तिकीट आणलं असतं तर मग त्याबाबत जनतेचा काही विषय यांच्या विरोधात कोणी जात नव्हतं। हे लोकशाहीच्या मार्गाने जनता नाराजगी आपली जाहीर करत आहे। येणाऱ्या निवडणुकीत काय आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर करता शिंदे गटाचे उमेदवार आहेत असं मुस्लिम समाज शिंदे गटाच्या विरोधामध्ये आहे असंही नाही। ते मुस्लिम समाज जे खासदार जे आमदार चांगलपैकी जनतेला सर्व्हिस देऊ शकते सेवा करू शकते अशा सोबत जाण्याकरता कधीही तयार आहे आणि त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहे। परंतु आता जे नाराजगी झाली हे प्रवेश या पार्टीचं तिकीट घेऊन त्या पार्टीत गेल्यामुळं आता जनतेमध्ये अशी चर्चा आहे की शिंदे गटाचे जर करता खासदार पुढच्या इलेक्शनला राहतील संतोष बांगर साहेब किंवा बाबूराव कदम कोळीकर साहेब जर करता दोघातून कोणी राहिलं तर याच्यानंतर त्यांच्या सोबत जाण्याकरता अजूनही समाज तयार आहे आणि शिवसैनिक त्यांच्या सोबतही जाऊ शकतात अशी शक्यता आहे। मुस्लिम समाज कोणाच्या पाठीशी राहील? मुस्लिम समाज जे कार्यकर्ता चांगलं काम करेल त्याच्यासोबत राहील आणि जे जनतेला विश्वास देतात आणि जनतेसोबत जे त्याचं बोलणं राहते आणि जनतेच्या सेवेमध्ये राहतात संपर्कामध्ये राहतात निवडून आल्यावरही जनतेची भेटघाट करत राहतात त्यांच्यासोबत जनता कधी राहील। आता हे देशात चालू आहे नेट पेपरचं विद्यार्थ्यांना मारहाण होते काय म्हणाले? हे नेट पेपरच्या बाबत जे काही झालेलं आहे पूर्ण देशामध्ये आमच्या तरुणाचं भविष्य घात झाल्याने काम झालं। नीट पेपर लीक झाला याच्यामध्ये खूप मोठी सेटिंग होऊ शकते आणि आपल्या भारत देशाच्या तरुणांना मागं ठेवण्याकरता आणि हे वंचित राहावे शिक्षणापेक्षा यांनी जास्त शिक्षण घेऊन हे जर करता सरकारच्या विरोधात जातील सरकारला प्रश्न करतील सरकारच्या कामाबाबत विचारतील प्रगतीबाबत आंदोलन करत राहतील तर मग त्यांचं टेन्शन वाढल। याच्यामुळे असं कुठंतरी दिसून येते की काही ना काही षडयंत्र रचून हे काम झालेलं आहे। हे काही साधारण काम नाही जे मुलांचं आयुष्य आणि भविष्य सध्या बिघडलेलं आहे आमच्या देशाचे। शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला काय वाटते आपल्याला? शिक्षण मंत्र्याने राजीनामा दिला परंतु जनतेची इच्छा ही होती की शिक्षण मंत्र्याच्या अगोदर आमच्या देशाचे प्रधानमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे। कारण की शिक्षण जे आहे अमेरिकाचं शिक्षण सिस्टम बघा अमेरिकाला ट्रम्प सोबत आमचे प्रधानमंत्री खूप वेळेस भेटतात त्यांच्यासोबत ते मित्र म्हणून राहतात आणि परंतु त्यांच्याकडून काही शिकण्याचं काम आमच्या देशाच्या प्रधानमंत्रीने केलं नाही। कारण की अमेरिकेमध्ये सर्वात स्वस्त जर करता कोणी काही वस्तू आहे तर तिथं शिक्षण आहे।
शिक्षण कमी भावामध्ये झालं पाहिजे, कमीत कमी पैशामध्ये शिक्षण भेटलं पाहिजे आम्हाला, आमच्या देशातल्या जनतेला. दुसरी प्रत्येक वस्तू महाग आहे आणि या प्रत्येक वस्तूपेक्षा जास्त महाग जर करता आहे तर आज शिक्षण आहे. शिक्षण शिकवता मायबाप आई वडील जे आहेत मुलांचे ते उपाशी राहून काम करून, दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन काम करून आणि रिक्षा चालवून असे आपल्या मुलाला शिक्षण देतात. आणि ते शिक्षण महाग असल्यामुळं आमचे प्रधानमंत्री याच्याबाबत काही विचारच करू शकत नाही. तर जे प्रधानमंत्री शिक्षणाला स्वस्त करण्याची इच्छा ठेवतात त्यांना प्रधानमंत्री केलं पाहिजे आणि सध्याचे प्रधानमंत्री यांना राजीनामा दिला पाहिजे देशाच्या प्रगती करता.